हुडग गा रे ऐकली का काय करायचं बा पोराचं एखाद्या वैदूला तर दाखवूया का म्हणते मी सोड की का ते वैदू गाव उंडारून खुळ लागलंय बघ की त्याला एकदा का कामाला जुंपला ना की वाटेवर येतो बघतो हवा इंग्याक मारते रे माझं बाळा काम करताय किंवा हे असलं खुळा करताय की ते हे बघ सत्यवा तुझी माय माया बिघडविल बघ पोराला मोठा भैरू मेंढर चारतय कापडे विणतय ढाकला भीमाप्पा लोकर विणतय घोंगडी विणतय पण या मधव्याला काही लाज ना शरम असं काय करतय व माझा बाळा जरा डोक्यानं कमी आहे मग त्यासनी शहाणा करायला नको ते काय नाही आजच्यालाच त्याला कामाला लावतो बघ की त्या चंदू शेटकडं म्हणजे अक्कोळला मग त्याला काय झालं आता काय लहान आहे का ग तो जगाचा समदा अनुभव पाहिजे बघ त्याला कष्ट करून खायची सवय पाहिजे बघ की त्याला नाही तर मोहर खूप जड जाईल बघ अक्कोळला माझं बाळा एकटं कसं राहील व त्याला तर खाण्यापिण्याची बी सुध नसतंय सत्यवा चंदू शेठ आणि शेठानी लई मायाची आहेत बघ ते बाळाकडं लई मायेनं बघ तिला बाळाचं भलं व्हावं म्हणून तू आता मन घट्ट कर माया पांघरशीला तर आयुष्यभर पोर खुळं राहील बघ चालेल का तुला न्या त्याला माझं बाळा शाणा होऊ दे न्या त्याला राम राम चंदू शेठ आता कसं समजावून सांगायचं याला अरे तू म्हणतोस ते समजा खरं आहे रे मायप्पा मला सुद्धा गडी पाहिजेच की रे नाही पण मला काय वाटलं तुझा तो थोरला पोरग भैरू त्याला बरोबर आणला असशील तर वो ते आधीच खुळ कुठं काय करून बसलं तर काय करायचं वो होय की खरं चंदू शेठ गावाकडे राहून मंदावलाय किंवा पोर म्हटलं इथं कामाला राहिलं की शान बनील गाणिक तो नाही म्हणू नका उपकार होतील हो तुमच्या आमच्यावर माझ्या बाळासाठी एवढं कराच की हो तुम्ही अरे होय पण हाय कुठं तुझा बाळ्या म्हणतो मी इथंच होतं की हुच्चं लेकाचं गेलं कुठं हे असं शनावतीत लोळायचं नाही 33 कोटी देव राहतात तुझ्या अंगात त्या देवांना काय वाटल घे आधी खाऊन घे देवांना उपाशी ठेवतीस का नंतर ना नाहीला घालेल गाय खायला लागले की हो होय की खरं मायप्पा अरे 4 दिवस गाय काय मी खात नव्हती पीत नव्हती अरे राहतीये का जाते अशी चिंता पडली होती बघ की रे अहो या पोराच्या हातनं खाल्लं की हो गायनी होय की खरं मायप्पा अरे राहू दे पोराला इथं अरे गुणाचं पोर आहे चिंता करू नकोस की रे विठ्ठल 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 विठ्ठल
बळू तुझं हात लागलं आणि पाय दुखायचं थांबलं रे बाबा. आहा, वा, आहा. शाबास की रे.